बिंदास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मी आहे करवीर नगरी कोल्हापुरात। 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण चांगलं तापलंय। या वातावरणात कोल्हापूरकरांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग काय वाटतंय, कोल्हापूरची हवा कोणत्या बाजूने आहे? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय, कोल्हापुरात कोणाची हवा आहे? कोण यायला पुजारी? काय कोल्हापूरचं आहे का? नाही ना, मी त्याच बोला. कोल्हापूरचे का तुम्ही? काय वाटतंय, कोल्हापूरच्या आखाड्यात काय होईल, राजकारणात काय दिसेल? राजकारणात हे बंदच पडायला पाहिजे. इलेक्शन कामं झालेली नाही, कामं काहीच नाही, रोड नाहीत, काय नाहीत. कोल्हापूरच्या आखाड्यात आता 3 पैलवान उभे आहेत, म्हणजे महाविकास आघाडी, त्यानंतर महायुती, तर शाहू विकास आघाडी. काय वाटतं तू? काय युवकांना संधी मिळायला पाहिजे, चांगली निवडून यायला पाहिजे. ही काय सगळ्यांची घरं भरतात फक्त. काय वाटतंय, कोल्हापूरच्या आखाड्यात कोण मारेल असं वाटतं? काही सांगता येत नाही, अजून तरी सांगता येत नाही, का तिन्हीच्या तिन्ही मातोबर आहेत. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणसाल तसं. काय कोल्हापुरात कसा काय रंग, काय चाललंय? कोल्हापुरामध्ये सर्व लोकांना न्याय मिळण्यापेक्षा अन्यायाचा जास्त भर झालेला असं मला वाटतं. कोल्हापुरातलं वातावरण आता पक्षापेक्षा जास्त अपक्षावर जास्त जोर आहे. काय म्हणताय, वातावरण कसं तापलंय? चहा तापलेला आहे तुमचा? चहा जसा तापलाय तसं वातावरण तापलेलं आहे. बरेच वर्षानं ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यामुळं सगळे अशी म्हणजे उमेदवार आणि पक्ष देखील अगदी जोमात आहेत. आणि जोमात असल्यामुळं कसं झालंय, कोण येईल काय असं म्हणजे असं सांगता येत नाही. कोण या ठिकाणी बाजी मारेल, कोण असं वाटतं? आता काय सांगता येत नाही कोण मारेल. काय वाटतंय, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आखाड्यात सगळे दिग्गज आहेत? आम्ही काय ते नाही काय. हे लगे काम चांगला करायला पाहिजे, कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे.